सतेज चषक फुटबॉल स्पर्धेला दमदार सुरुवात. वेताळमाळा व प्रॅक्टिस क्लबची विजयी सलामी. पाठाकडील तालीम मंडळ आणि डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुप कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कैलासवासी पांडबा जाधव आणि कैलासवासी रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ आयोजित सतेज चषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात आणि जल्लोषात सुरुवात झाली. छत्रपती शाहू स्टेडियमवर आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली आणि संपूर्ण वातावरण क्रीडामय झाले. उद्घाटनाच्या सामन्यात वेताळमाळ तालीम मंडळाने दमदार खेळ करत उत्तरेश्वर तालीम मंडळावर 3-0 असा दणदणीत विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत वेताळमाळच्या संघाने प्रतिस्पर्ध्यावर दबाव निर्माण केला. 41व्या मिनिटाला सर्वेश वाडकर याने पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 64व्या मिनिटाला आकाश माळी याने दुसरा गोल करत विजयाची दिशा निश्चित केली. अतिरिक्त वेळेत अभिषेक सावंत याने तिसरा गोल नोंदवत शानदार विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसऱ्या सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने अक्षरशः गोलांचा पाऊस पाडत मर्दानी खेळाचा आखाडा तालीम मंडळावर 7-0 असा एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात अजिंक्य नलवडे याने हॅट्रिक करत उत्कृष्ट खेळ सादर केला. 36व्या मिनिटाला पहिला गोल करत त्याने सुरुवात केली, तर उत्तरार्धात सागर चिले आणि रोहित भोसले यांनी गोलांची भर घालत संघाची आघाडी मजबूत केली. अजिंक्य नलवडे यांनी आणखी गोल करत आपली हॅट्रिक पूर्ण केली, तर 74व्या मिनिटाला रोहित भोसले याने वैयक्तिक दुसरा आणि संघाचा 7वा गोल नोंदवत सामना पूर्णतः एकतर्फी केला. स्पर्धेच्या उद्घाटनावेळी प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दोन्ही सामन्यांमध्ये खेळाडूंनी दाखवलेल्या जोशपूर्ण आणि कौशल्यपूर्ण खेळामुळे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन झाले. सतेज चषकाची ही दमदार सुरुवात पाहता पुढील सामने अधिक रोमांचक, रंगतदार आणि चुरशीचे होणार असल्याची उत्सुकता क्रीडाप्रेमींमध्ये निर्माण झाली आहे. अर्थराज्य न्यूज मराठीकरिता स्पोर्ट्स विंग प्रतिनिधी राजेश भोसले. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.